to start the match. And the match, the first semi-final of this wonderful tournament, talking about the Seva Mandal ISPL versus AB. जोरदार टाळ्या जाऊ द्या. आजच्या सत्राला आपण प्रारंभ करतोय. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि मुंबईकरांचं प्रेम. थँक्यू व्हेरी मच. गो टू बॉक्स. मित्रांनो, जर कोणी लाईव्ह करत असतात आपल्याला विनंती आहे आपण कृपया करून लाईव्ह करू नका. ही संपूर्ण स्पर्धा घडवण्यामागे आम्ही किती महिने तरी आणि किती रात्र आणि दिवस मेहनत केलेली आहे. तो मीच आपल्या सर्वांना विनंती असतात ज्यांना आम्ही नेमलेले आमच्या चॅनलवरती ते लाईव्ह चालू आहे. आपण कोणी कृपया करून लाईव्ह करू नये. जर भेटला आढळला कोणी तर आम्ही कारवाई नक्कीच करणार. याची नोंद आपण घ्यायची प्लीज. नमस्कार क्रीडारसिक, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या आजच्या या पहिल्याच आपण पाहतोय चढाईमध्ये आपण लक्ष देत आहे. रोहित तोमरला कॅच केलं जात आहे. किंवा ISPL एक शानदार अशी टीम आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या निमित्तानं हे महत्वाचे असणारे क्षण असतील आपण पाहतोय. डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं. ज्याने आपल्या सर्वांग सुंदर खेळानं कालचा दिवस गाजवला तो आपण पाहतोय. रायगडचा असणारा सुपुत्र, अलिबागचा असणारा सुपुत्र आपण पाहतोय तो नीरज मिसाळ. क्रीडारसिकांनी भरभरून असं प्रेम केलं याच नीरज मिसाळ. नक्कीच कुठलाही तरुण खेळाडू जर पाहत असणार तर पाहत अँटच नीरज मिसाळची फॅबुलस फॅन्टॅबुलस अँटच्यामध्ये या ठिकाणी पाहतो. पण उत्तराला प्रत्युत्तर देताना या ठिकाणी भरत उड्या सुद्धा काहीच कमी पडणार नाही. एक रोमांचक सामना, एक जबरदस्त सामना. सामन्याला सुरुवात 4-1 3 गुणांची आघाडी ISPL कडे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय चुरशीचा बिग फाईट आपण पाहणार. किशोर जत मित्रांनो हा मूळचा राजस्थानचा आहे. संग्राम सरांनी संधी दिली आपण पाहतो. ISPLच्या माध्यमातून बघा नशिबाचा कौल कुणाच्या बाजूला आहे. चालू सामन्यातला असणारा बाजीगर कोण, येणारा काय ठरवणार. प्रयत्न तर सामनादार होतात काय शंका नाही. कामतेकरजी त्याचबरोबर आमच्या ऑनलाईनला जोडलेले आमचे प्रतीक आपल्या या संपूर्ण स्पर्धेचा असणारा अत्यंत सुंदर समालोचन आपण पाहू शकता. आणि डिसूचा आणि मी आपणाशी मैदानाच्या माध्यमातून या क्रीडारसिकांशी आपण संवाद साधतोय. महत्वाच्या असणारे क्षण स्पर्धेच्या निमित्तानं असतील. आज देखील अनेक दिग्गज या स्पर्धेच्या सत्राला विजय करण्यासाठी येतील यात काही शंका नाही. व्हिडिओ काढू नका. आपण उल्लेख करतो शॉर्टसाठी व्हिडिओ काढतो नाही, शॉर्टसाठी पण नका काढू. महाराष्ट्र राज्य अनेक पक्षाशी निगडीत त्याचबरोबर राजकीय क्षेत्राशी निगडीत असणारे मान्यवर या स्पर्धेत आजच्या या महत्वाच्या दिवशी आहे या ठिकाणी उपस्थित असतील यात काही शंका नाही. त्याला पुढे येत आहे झाले 4-5. डिसूजा यांनी सांगितलं आहे जर युट्यूबर असतील किंवा अन्य कोणी या स्पर्धेचं असणारं शूटिंग करत आहे प्लीज आपले कॅमेराज आपण ऑफ करा. प्रेमाची विनंती असेल. ऑफिशियल आमचे कॅमेरामन यांच्या व्यतिरिक्त कोणी आपण विनंती असेल की या स्पर्धेचं शूटिंग करू नका. प्रेमाची विनंती. ISPLचा असणारा हा लाडका खेळाडू, युवाचा असणारा लाडका खेळाडू. आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. संग्राम आपल्याला विनंती, आपला सगळं तयारी झालं. अप्रतिम होत आहे. तिला संधी दिली जाते रवी कुमारला. मित्रांनो राजस्थानकडून खेळलेला हा खेळाडू आहे. लक रेडर आहे. ISPLच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम प्रयत्न.
गेला इथं संपला तो. अरे नाही अरे यार ना झालेला काय नाही गरज आहे काय नाही रे दादा. काय वेग आहे, स्पीड आहे आपण पाहतो. जितकी स्वतःची उंची तितकीच उंच चढाई, तितकीच आत्मविश्वास उंच भरारी आणि यशाचा आनंद अधिकच अविस्मरणे दाखवले आपल्या चढाईतून नेत्रदीपकाचा प्रयत्न या ठिकाणी रोहित पवारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पुन्हा एका होताना या स्पर्धेत आपण पाहतो. जस्ट नंबर 20 अर्थात किशोर त्याला 4 गुणांची केलं जात आहे. एक चांगली असणारी आपण पाहतो डिफेन्स, एक चांगली स्टार्ट पाहताना इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. First call for second semi-final match, UP Yoddha versus Union Bank. Team manager, kindly get your team ready. First call for UP Yoddha and Union Bank. मित्रांनो, आपल्याला नक्कीच माहिती आहे ISPL जेव्हापर्यंत तुमचा टाळ्याचा प्रतिसाद नाही मिळणार तेव्हापर्यंत ते जोरदार खेळत नाही. प्रत्येक चढाईला जोरदार टाळ्या वाजवा, प्रत्येक पकडीला जोरदार टाळ्या वाजवा. साथ पाहिजे ती म्हणजे फक्त तुमच्या प्रेमाची, तुमच्या टाळ्यांची. अप्रतिम प्रयत्न आपण पाहिला आला. जर पकड भक्कम असेल ना तर संकटाची वादळ देखील दिशाहीन होतात दाखवण्याचा प्रयत्न झाला इथे देवीच्या माध्यमातून. नेत्रदीपकाचं प्रदर्शन आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्रातला असणारा संघ अर्थात UISPL आपण पाहतोय. बरेचसे असणारे महाराष्ट्रातले प्लेयर्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आपल्या मनाची संधी असेल तेलगू टायटन्स कडून ज्याला आपण यापूर्वी पाहिलं तो फारच होता. व्यासपीठावरती आपण पाहतोय सध्या UP योद्धा या संघाला लीड करणारे उपेंद्रजी मालिक, त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी चपराना ही खूप महत्वाची असणारी नावं. कारण UP योद्धाकडून आपण त्यांना पाहतो. आज मोठ्या मारुतीची असणारी स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत आजच्या या शेवटच्या दिवशी आपण सन्मानपूर्वक ते व्यासपीठावरती उपसलाय. या दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. इंस्टाग्राम शॉर्ट साठी काढतो. मोठ्या मारुती सेवा मंडल की ओर से या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. वयाच्या 78व्या वर्षी तोच जोश तोच उत्साह आपण पाहतो. गेली 42 वर्ष मंडळाच्या माध्यमातून प्रभावी असं कार्य आणि सध्याची असणारी तरुण पिढी आपण म्हणतो की देखील त्यांच्या मार्गदर्शनात अत्यंत प्रभावी असं काम करते आणि बंड्या मारुतीचा 75 वर्षाचा नेत्रदीपक असा इतिहास हा रचला जातोय. एक चांगलं उत्तम संघटना आहे बंड्या मारुतीच्या असणाऱ्या सगळ्या शिलेदारांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. 6 महिने स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खूप मोठी मेहनत आहे. सगळे यंगस्टर्सशी आपण पाहतो. सगळे जे नवोदित चेहरे आहेत अगदी सकाळी 5-6 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो. हे सगळे खेळाडू आहेत, ऑफिशियल्स आहेत. या स्पर्धेशी निगडीत प्रत्येक व्यवस्थेला असणारी प्रत्येक व्यक्ती आहे. तर कुठेही काही कमी पडून द्यायचं नाही. इतका चांगल्या प्रकारचं असणार आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं उत्तम आयोजन आमच्या बंड्या मारुतीच्या असणाऱ्या सहकार्यांचं. कळे पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमणासाठी रोहित तोमा मॅन फ्रॉम UP योद्धा. त्याच्या खेळावर आपण पाहतो मुंबईकरांनी मनापासून प्रेम केलं. तो नीरज मिसाळ या ठिकाणी येतोय. मित्रांनो चढाईत घाम गाळणारे शिखरावर इतिहास घडवतात आणि यंगस्टर आहे शिवछत्रपतींच्या असणाऱ्या रायगडच्या भूमीतला आहे. स्थानिक संघ त्याचा अलिबाग बेस्वीचा ओंकार बेस्वी ISPL कडून आपण त्याला खेळताना पाहतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन डोळ्याचं पारणं फिरणारी ही लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो.
मेंदूचा भरत फुटा चेस नंबर 8 आक्रमणासाठी सज्ज असताना अप्रतिम सर्व दर्जेदार असणार आपण यात काय शंका नाही. संयम आणि आक्रमण याचा संघ या ठिकाणी इतक्या मैत्रीनं राखला. इतकं ऑफेन्सेस चांगले आहेत तितकंच डिफेन्सेस देखील दर्जेदार आहे. पूर्वार्धात जर बघितलं तर पुढे आघाडी घेण्याचा प्रयत्न जरूर आहे आपण पाहतो तर इंडियन नावीच्या माध्यमातून. भारतातला असं म्हटलं जातं स्लोली स्टडी विन द रेस हे दाखवण्याचा प्रयत्न होतो का सुरजित नरवाला यांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं आहे. आता मैदान त्यांना आपण पाहू शकतो. अर्जुन एबॉर्डी आहे चेस नंबर 6 जवळ जाऊन काढणार कबड्डीसाठी याही जोशात आपण पाहतो. जवळ जा. सगळ्या खेळाडू घेऊन लढतायत. आता 2 साठी काय नाही इंस्टाग्रामला सांगते. 2 खेळाडू या ठिकाणी इंस्टाग्रामला एका टाकायचं. बाजूला वैभव प्रभाडी तर दुसऱ्या बाजूला धीरज मिसा. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून नीरज मिसा 2-2 असा चमू परतावण्यासाठी 3 कप घ्यायची आहे. अप्रतिम असा प्रयत्न मात्र इथं सुरजी याचा अनुभव वरचढ करताना मात्र खेळाचं कौतुक तर जरूर करतोय बघताना नीरजच्या अनुभव असणारा सुरजित नरवा. भारत फुटका प्रोच्या माध्यमातून आपण या सगळ्या खेळाडू मित्रांनो पाहतो. प्रकाश लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अध्ययन असताना रंगतार अशा लढतीचे आपण पायाचा लांब कसा आहे अलगच मारतोय तो पण. तेजस केकान हा या ठिकाणी सध्या आहे. तेजसला ट्रॅप्टर केलं जातं तेजसला. विठ्ठल घुलसा हा नंदुरबारचा खेळाडू आहे. राईट रेडर आहे. सब ज्युनियरला खेळाडूला आपण पाहिलंय. संग्राम सावंत यांच्याला संधी दिलेली आहे पण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आजची लढत अत्यंत महत्वाच्या होणार आहेत. काय शंका बिग फाईट सोडा बघा 5 लाख आणि आकर्षक चषकाला कोण गमस्ती घालतोय तर महत्वाचं असणार या स्पर्धेच्या निमित्तानं. कारण पंड्याकर्तीची मानाची स्पर्धा आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक. द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख आणि चषक तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख आणि चषक. या स्पर्धेची वैयक्तिक पारितोषिक आहे ज्यामध्ये स्पर्धेत असणारा सर्वोत्कृष्ट डिफेंडर उत्कृष्ट पकड यासाठी 50,000 आणि चषक. सर्वोत्कृष्ट चढाईसाठी बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 50,000 आणि चषक. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 1 लाख आणि चषक. त्याचबरोबर की प्रोत्साहनपर पारितोषिक आपण प्रत्येक सामन्यावर देतोय. प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड अर्थात डिफेंडर याच्यासाठी प्रत्येकी 5,000 देऊन आपण सन्मानित केले जातो. आणि गेले 5 दिवस आपण त्याच जोशात त्याच उत्साहात आहोत. 5व्या दिवसात आपण स्टार्ट केलं आहे उपांत्य फेरीची पहिली महत्वाची लढत. महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात आणखी एक महत्वाचं नाव अलेक्स डिसोजा आपल्याशी जोडले जात आहेत. सुरुवातीला एक माजी राष्ट्रीय खेळाडू आणि दिल्लीगडाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. या स्पर्धेत एक जान आणण्याचा प्रयत्न आहे. आमच्या सगळ्या 4 अनाउन्सर्स आपापल्या पद्धतीने आपली प्रतिभा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईनला जोडलेले आमचे प्रतीक आणि सुरेश कामतेकर. येण्यासारखा गोट्यात त्याला कॉम्बिनेशन टॅकल अत्यंत प्रभावी आपण पाहतोय. करण्याचा प्रयत्न या टेपच्या माध्यमातून
मित्रांनो संधी हातात येते पण ती टिकते, ती पकड घट्ट असेल तर आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्जुन अवॉर्डी राजू भाऊसार सर, त्याचबरोबर छत्रपती अवॉर्डी आदरणीय गणेश शेट्टी सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य राजू भाऊसार जी, सन्मान्य गणेश शेट्टी जी. तिकडनंच वाढे पाहिजे द मास्टर ऑफ स्टोटरच्या म्हणजे ना म्हणतो ते म्हणजे सांगलीचे पुत्र आणि महाराष्ट्राचे लाडके अर्जुनवीर सन्माननीय ते इकडनं काढतो. राजूजी भाऊसर सरांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजू सर आपल्या या झाला. मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करायचं. तसंच छत्रपती पुरस्काराचे मानकरी सन्माननीय गणेश शेट्टी सर आपलाही या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. रजा मित्रांनो, असंच काहीतरी चित्र काल पण होतं आणि त्याच्यानंतर मॅच पलटली कारण तुमच्या टाळ्या वाजत होत्या. वेळ झालेला आहे की पलटवार करायचं. स्पर्धेच्या निमित्तानं भारत धुंडाळा 4 फुटाची करण्याचा प्रयत्न होतो. जास्त अंतर नाही, फक्त आणि फक्त याला पार करणं अशक्य नाहीये. आणि नीरजनी ठरवलं तुमची टाळ्यांची जर साथ मिळाली नीरजला तर नक्कीच 14 अंतर समान गुणफलकावर असणार. सुपरस्टार नीरज आज परत एकदा चांगली सुरुवात करताना नक्कीच आनंद आपल्या पाहिजे जर शिखरावर पोहोचायचं असेल तर जिद्दीला साथ द्यावी लागेल.